आज राज्याच्या येत्या कृषीच्या खरीप हंगामाची हंगामपूर्व तयारीची बैठक आपण घेतली। त्याच्यापूर्वी राज्यस्तरीय जी बँकिंग कमिटी असते SLBC त्याची पण बैठक झाली। SLBCच्या बैठकीमध्ये एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी त्या ठिकाणी तजवीज करण्यात आली। विशेषतः असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात। DCC आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचीवमेंट आहे 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ही मागणी कुठल्याही बँकेने करू नये। या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधून प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवून सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। RBIचे ही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आहे। यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे। आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः सगळ्यात मोठा हंगाम हा खरीपाचा असतो, त्यानंतर रबी आणि मग उन्हाळी पीक लोक घेतात। साधारणपणे खरीपाचं क्षेत्र जे आहे ते 152 लाख हेक्टरचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे सगळ्यात मोठं क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस जवळपास 88 लाख हेक्टर त्या ठिकाणी असतं आणि बाकी मग इतर पिकं आहेत। ऊसही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण घेतो। आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे। आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर तर जो काही एक ताण तयार होतो, जो स्ट्रेस तयार होतो त्यामध्ये प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता आलं पाहिजे। या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे साधारण आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षातले जे अल निनोचे वर्ष आहेत त्यातलं विशेषतः 2015चं जे वर्ष आहे ते आपल्याकरता अधिक कठीण होतं, कारण 2015च्या वर्षी मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर तिथलं डेफिसिट हे जवळपास 39% होतं। 39 म्हणजे जवळपास 61%च फक्त त्या ठिकाणी पाऊस पडला होता आणि म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती आली तर आपल्याला काय करावं लागेल याचंही प्लॅनिंग आता प्रत्येक जिल्ह्याला आपण अल निनोच्या संदर्भातलं प्लॅनिंग हे करायला दिलेलं आहे। त्या संदर्भात
थोडे रेझिलियंट अशा प्रकारचं वाण आणि बियाणं आपण कसं उपलब्ध करून देऊ शकू याही संदर्भात आपली जी काही त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे. साधारणपणे या सगळ्या ॲडवायझरीज नीट मिळतील हा देखील प्रयत्न आपण करतो आणि यातनं प्रशासन असेल आणि कृषी विद्यापीठं असतील आणि क्षेत्रीय यंत्रणा असतील यांना या परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार ठेवलेला आहे. त्यामुळे आमची ही पण विनंती असेल की पाण्याचा महत्तम किंवा ऑप्टिमम उपयोग आपल्याला कसा करता येईल अशा प्रकारचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पाणी कमी आहे असं समजून आपलं पिकांचं सायकल हे आपल्याला कसं नीट करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. अर्थात जिथे विहिरींना पाणी आहे तिथे आपण त्या ठिकाणी समजा पावसात खंड पडला तर आपल्याला जी काही पिकं आहेत ते वाचवता येतील. आपल्याला माहिती आहे सिंचनाच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था उभ्या केल्या आहेत. बियाण्यांच्या संदर्भात आता आम्ही आढावा घेतला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवश्यक त्यापेक्षा जास्त बियाणं उपलब्ध आहे आणि विशेषतः आता जवळपास 20.16 लाख मेट्रिक टनाची आपल्याला आवश्यकता आहे. त्याच्या अगेन्स्ट 28 लाख मेट्रिक टन एवढं आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलं आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल. खतांच्या संदर्भात साधारणपणे आपल्याला आता जे आवंटन आहे ते 48 लाख मेट्रिक टनाचं केलेलं आहे. याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत आणि म्हणून कंप्लीट खत पुरवठा जो आहे या संदर्भात प्रत्येक रेक पॉइंटवर त्या ठिकाणी त्याचं जीआयएस मॅपिंग आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी त्याची व्हिडिओग्राफी आम्ही करणार आहोत. साधारणपणे प्रयत्न असा असेल की रेक पॉइंटवर ज्यावेळेस खत उतरतं त्यावेळी आपल्या विभागाचा माणूस तिथे उपलब्ध असलाच पाहिजे जेणेकरून त्याची कंप्लीट ती जी काही अकाउंटेबिलिटी आहे ती अकाउंटेबिलिटी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि यासोबत एक साधारणपणे सातत्याने शेतकऱ्यांची असते लिंकिंगची, म्हणजे तुम्हाला डीएपी पाहिजे तर त्याच्यासोबत या 4 गोष्टी घ्या, युरिया पाहिजे तर त्याच्यासोबत या 2 गोष्टी घ्या. या संदर्भात अतिशय कडक धोरण आपण घेतलाय. त्यातला जीआर आपल्या कृषी मंत्र्यांनी यापूर्वीच काढलेला आहे आणि यावेळेस रेकॉर्ड अशा पद्धतीनं आपण कारवाई केलेल्या आहेत आणि जवळपास 400 पेक्षा जास्त आपण लायसन्सेस रद्द केलेले आहेत किंवा सस्पेंड केलेले आहेत. त्यामुळे कुठेही लिंकिंगची तक्रार आली तर त्याच्यावर सस्पेन्शनची कारवाई जी आहे ती कारवाई आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. यासोबत बनावट बियाणं, खते आणि कीटकनाशक भाषेमध्ये एजंट त्याला उत्तर देतो. त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याला जी माहिती पाहिजे असेल क्रॉपिंग पॅटर्न पासनं, कीड नियंत्रणापासनं किंवा पुढच्या काळामध्ये जी काही पिकांचे भाव आहेत त्याच्यापर्यंत 100% सगळी माहिती ही या महाविस्तार ॲपवर शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. आणि आपण कॉलिंगची सिस्टीम आहे म्हणजे आता आपण शेतकऱ्यांना या ॲपवर त्यांच्या भागात पाऊस कधी पडेल हे पण करणार आहे, किती पडेल साधारणपणे त्याचा अंदाजही त्यांना येणार आहे आणि या संदर्भात एक कॉलिंगची व्यवस्था पण आपण करतो की जो कॉल देखील त्यांना जाणार आहे. आणि साधारणपणे एआय आधारित कॉल असला तर या इंटरॅक्टिव्ह कॉल असेल. हा जो एआय एजंट आहे हा स्मार्ट एजंट असल्यामुळे जणू काही आपण त्या बाईशी
उत्तरं ही या कॉलच्या परिस्थिती उपलब्ध असलाच पाहिजे, जेणेकरून त्याची कंप्लीट ती जी काही अकाउंटेबिलिटी आहे ती अकाउंटेबिलिटी आपण त्या ठिकाणी करणार आहोत। आणि यासोबत एक साधारणपणे सातत्याने शेतकऱ्यांची त्या ठिकाणी तक्रार असते लिंकिंगची, म्हणजे तुम्हाला डीएपी पाहिजे तर त्याच्यासोबत या 4 गोष्टी घ्या, युरिया पाहिजे तर त्याच्यासोबत या 2 गोष्टी घ्या। या संदर्भात अतिशय कडक धोरण आपण घेतलंय, त्यातला GR आपल्या कृषी मंत्र्यांनी यापूर्वीच काढलेला आहे आणि यावेळेस रेकॉर्ड अशा पद्धतीनं आपण कारवाई केलेल्या आहेत आणि जवळपास 400 पेक्षा जास्त आपण लायसन्सेस रद्द केलेले आहेत किंवा सस्पेंड केलेले आहेत। त्यामुळे कुठेही लिंकिंगची तक्रार आली तर त्याच्यावर सस्पेन्शनची कारवाई जी आहे ती कारवाई आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। यासोबत बनावट बियाणं, खते आणि कीटकनाशकाच्या विरुद्ध बनावट जे आहे त्याच्या विरुद्ध एक मोठी तपासणी मोहीम ही आपण हातामध्ये घेतली आहे। नैसर्गिक आपत्तीची मदत देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलेली आहे। आज आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत। यामध्ये महाविस्तार 2.0 हा आपण एक ॲप आज त्याचं लॉन्चिंग केलंय। आपल्याला माहिती आहे की आता 40 लाख लोक महाविस्तार ॲपवर आपले आले आहेत। याचं नवीन व्हर्जन आहे, ज्या व्हर्जनमध्ये एक प्रकारे हा ॲप म्हणजे शेतकऱ्याचा घरचा कृषी तज्ञ, शेतकरी आपल्या भाषेमध्ये त्याच्यावर संदेश पाठवून उत्तर मिळवू शकतो। शेतकरी बोलून आपला AI एजंट त्याला उत्तर देतो। त्यामुळे पूर्णपणे शेतकऱ्याला जी माहिती पाहिजे असेल, क्रॉपिंग पॅटर्न पासनं, कीड नियंत्रणापासनं किंवा पुढच्या काळामध्ये जी काही पिकांचे भाव आहेत त्याच्यापर्यंत 100% सगळी माहिती ही या महाविस्तार ॲपवर शेतकऱ्यांना उपलब्ध आहे। आणि याच्या व्यतिरिक्त आपण कॉलिंगची सिस्टीमही सुरू केलेली आहे, म्हणजे आता आपण शेतकऱ्यांना या ॲपवर त्यांच्या भागात पाऊस कधी पडेल हे पण कळणार आहे, किती पडेल साधारणपणे त्याचा अंदाजही त्यांना येणार आहे। आणि या संदर्भात एक कॉलिंगची व्यवस्था पण आपण करतो की जो कॉल देखील त्यांना जाणार आहे। आणि साधारणपणे AI आधारित कॉल असला तर या इंटरॅक्टिव्ह कॉल असेल, हा जो AI एजंट आहे हा स्मार्ट एजंट असल्यामुळे जणू काही आपण त्या बाईशी किंवा माणसाशीच बोलतोय अशा प्रकारे त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही या कॉलच्या माध्यमातून किंवा या नंबरवर मिळू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे। याच्यासोबत क्रॉपसॅप ही देखील एक व्यवस्था आपण केली आहे, म्हणजे पिकाचा कुठल्याही स्टेजवर फोटो काढून याच्यावर जर अपलोड केला तर क्रॉपसॅपच्या माध्यमातून त्या क्रॉपिंग सायकलमध्ये त्या पिकाची परिस्थिती काय आहे, त्याच्यावर कीड येण्याची शक्यता असेल तर त्याची माहिती मिळेल, कीड आली असेल तर त्याच्या नियंत्रणाकरता काय केलं पाहिजे हे सांगितलं जाईल। त्या स्टेजला त्याला जर कुठल्या मायक्रोन्यूट्रिएंटची आवश्यकता असेल तर त्याची माहिती दिली जाईल। एका फोटोने ही सगळी माहिती ही शेतकऱ्याला या क्रॉपसॅपच्या माध्यमातून आणि या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एआयच्या मदतीने आणि सगळी 4 विद्यापीठं याच्याशी जोडलेली आहेत त्या एक्सपर्ट्सच्या मदतीने पाहिजे ती मदत आपण देणार आहोत। त्याचं लॉन्चिंग आपण केलंय। दुसरं आपण या ठिकाणी जो डिजिटल क्रॉप सर्वे DCS केंद्र सरकारने आता DCS ची व्यवस्था केली आहे, त्याचं आपण आज लॉन्चिंग केलेलं आहे। DCS मध्ये आपल्या मोबाईलने आपण आपल्या क्रॉपचा सर्वे जो आहे हा अपलोड करू शकतो। त्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेन्यू आहे, कोणीही साधातल्या साधा शेतकरी तो करू शकतो। आमच्याकडे कोणी तपासणीला आलं नाही हे सांगता येणार नाही। अनेक वेळा कापसाच्या ऐवजी सोयाबीनचा विमा काढला जातो, म्हणजे किंवा दुसऱ्याच पिकाचा विमा काढला जातो, असं आता करता येणार नाही। तर याच्यामध्ये कंप्लीट आणि बॅकएंडला आपले जेवढे ॲग्री रेकॉर्ड्स आहेत हे सगळे रेकॉर्ड्स याच्यामध्ये असल्यामुळे एखाद्या व्यक्तीने या ठिकाणी DCSचा उपयोग केला की त्याच्या शेतीच्या माहितीसहित क्रॉपच्या माहितीसहित सगळी माहिती ही आपल्या जसं आपण 7/12 वर नोंद करतो तशी डिजिटल नोंद ही त्याची कंप्लीट त्या ठिकाणी होईल। त्यामुळे ज्या काही पुढे इन्शुरन्समध्ये अडचणी येतात, ज्या गडबडी होतात, या सगळ्या गडबडी
याच्या माध्यमातून पूर्णपणे बंद होणार आहे। आणि जिथे काही ठिकाणं डोंगराळ भाग आहेत त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसते, तिथे त्यांनी फोटो काढून नंतर कनेक्टिव्हिटीमध्ये येऊन जरी अपलोड केलं तरी ते अपलोड होणार आहे आणि जणू काही त्यांनी तिथेच अपलोड केलं अशा पद्धतीनं ते अपलोड होणार आहे। हे देखील आपण लॉन्च केलेलं आहे। दुसरं, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आपण आज या ठिकाणी केलेली आहे। CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे आता शेतकऱ्याला त्याला जर एखाद्या योजनेचे जे पैसे आहेत ते त्याच्या वॅलेटमध्ये जाते आणि अप्रूव्ड वेंडर जो आहे त्यांनी जर ती गोष्ट विकत घेतली तर अप्रूव्ड वेंडरला त्याच्या वॅलेटमधनं ते पैसे मिळतील, त्यांनी जर घेतली नाही तर ते पैसे परत येतील। अशा पद्धतीनं डीबीटीच्या पुढच्या म्हणजे डिजिटल करन्सीवर आता आपण गेलेलो आहोत, त्याचं पण आज लॉन्च आपण केलेलं आहे। आणि याच्यामध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे, अलीकडच्या काळामध्ये आपण जे काही एक्सपोर्ट करतो त्या एक्सपोर्टमध्ये अनेक वेळा कंटेनर याकरता परत येतात की जो काही माल आहे त्याची ट्रेसेबिलिटी नसते। त्यामुळे आता आपण ब्ल्यूप्रिंट फॉर ट्रेसेबिलिटी इन क्रॉप्स अँड फ्रूट्स याचं लॉन्च केलेलं आहे। त्यामुळे नुसतं त्याच्या जो काही QR कोड आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी ते तयार झालेलं आहे, आंबा असेल तर कुठे तयार झालाय, कुठे त्याचं झाड आहे इथपासनं तर पलीकडच्या काळामध्ये त्यात काय काय वापरलेलं आहे इथपर्यंतचं सगळं सर्टिफिकेशन हे त्या डिजिटल ट्रेसेबिलिटीमध्ये उपलब्ध असेल। त्यामुळे त्याचा देखील एक मोठा फायदा जो आहे हा या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे। मला असं वाटतं की या ज्या 4 गोष्टी आपण अनाऊन्स केलेल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। तिसरं, 5वं ॲग्रीस्टॅक आपण जे तयार केलेलं आहे, आता सगळ्या योजना या ॲग्रीस्टॅकला आपण त्या ठिकाणी जोडलेल्या असल्यामुळे योजनांचा गैरफायदा कोणाला घेता येणार नाही आणि त्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपण त्याचा फायदा हा निश्चितपणे पोहोचवू शकू। शेती शाळा आपण घेतल्या आहेत ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं प्रशिक्षण आपण केलं आहे। महाडीबीटी असेल त्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आतापर्यंत 25-26 मध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून 91,649 कोटी रुपये आपण वितरित केले आहेत। 91,649 कोटी रुपये या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपण फायदा दिलाय। पीक विम्याच्या संदर्भात देखील नुकसान भरपाई दिली आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेमध्ये आपण त्याची मदत देखील दिली आहे। या सगळ्या गोष्टी सांगून आपला फार वेळ या ठिकाणी घेणार नाही। सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करता आपण मिशन सुरू केलंय, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा मिळतोय। फलोत्पादन आणि कृषी प्रक्रिया याच्यामध्ये मला असं वाटतं की अतिशय चांगलं काम हे आपल्याकडे झालेलं आहे। स्मार्ट प्रकल्प असेल, नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प असेल, यामध्ये देखील आपलं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे आणि विशेषतः कृषी निर्यातीच्या क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राने अतिशय चांगलं काम केलं आहे। देशातलं जी द्राक्ष निर्यात आहे त्याच्यामध्ये 94% निर्यात महाराष्ट्राने केली आहे। आंब्यामध्ये 73% निर्यात महाराष्ट्राने केली आहे। डाळिंबामध्ये 85% निर्यात ही महाराष्ट्राने केली आहे। केळीमध्ये 86% निर्यात ही महाराष्ट्राने केली आहे। कांद्यामध्ये 85% निर्यात महाराष्ट्राने केली आहे आणि भाजीपाल्यामध्ये 10% निर्यात महाराष्ट्राचा वाटा आहे आणि आंब्याच्या पल्पमध्ये 33% वाटा, म्हणजे जवळपास कृषी निर्याती कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो। सर सिबिल संदर्भात गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं होतं, पण त्यांनी सिबिलचे अट लावल्यामुळं कर्ज वितरण झालं नाही आणि हे दरवर्षी त्यांचा रेशो कमीच असतो। तर यावर्षी आता खरोखर त्यांना काय बघा, यावर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत, त्यांना सांगितलंय तरी 1-2 नमुने निघतीलच, मला पूर्ण विश्वास आहे, पण त्या नमुन्यांचा बंदोबस्त करू। पीक विमा शेतकऱ्यांना भेटत नाही, गेले धाराशिव जिल्ह्यातला पीक विमा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या संदर्भात
मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या. ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे. केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहेत. सरसकट नाही पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. कर्जमाफीच्या संदर्भात एक प्रश्न आहे. विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दूर पडेल, त्याला उशीर होईल असं साधारणपणे बोललं जातं. या कितपत मला असं याकरता वाटत नाही की ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे. एक दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो. आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. बोनसचा प्रश्न प्रलंबित आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे पैसे पहिले देणं आवश्यक होतं. आज आम्ही ते रिलीज केले आहे. आता जो एक उल्लेख केला की अनुदानित खतांबरोबर विनाअनुदानित खतांची विक्रीची देखील काही उत्पादक करता तुम्ही कारवाई सुरू केली. मात्र आता या काळामध्ये त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते, तर त्यासाठी शेतकऱ्यांना नाही, आमचं आव्हानच आहे की त्याची तुम्ही तक्रार करा, आम्ही त्यांचा परवाना रद्द करू. सर वांद्रे इथे ती काल घटना घडलेली आहे. वांद्रे इथे अतिक्रमण वांद्रे ईस्ट म्हणताय. तिथे काय झालंय आणि आपण शेतीवरनं मुंबईवर आलेलो आहोत, परंतु असं आहे की त्या ठिकाणी रितसर अतिक्रमण काढण्याची जी काही कारवाई चालली होती त्याच्यामध्ये काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सगळे नियंत्रणात आले. जे दगडफेक करणारे होते त्यांना अरेस्ट केलं. युरियाची राज्याला गरज असते एका खरीप हंगामात साधारण 16 लाख टन, तर राज्याकडे 5 ते 6 लाख टन सध्या युरियाची उपलब्धता आहे. तर ही खूप अडचणीची नाही, तुम्ही फार कमी सांगताय. आपल्याकडे 25 लाख टन आहे, त्याच्यात दुप्पट पाहिजे आपल्याला. पण मी तेच सांगितलं की आपल्याकडे आता जो स्टॉक आहे उरलेला स्टॉक हा येत जातो. हा आपला बेस्ट स्टॉक आहे. म्हणजे याच्यामधला काही मागच्या वर्षीचा आहे जो कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. आता या वर्षीचा स्टॉक येईल आपल्याला. अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चा डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल. आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो. म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे ती आपण घेतो. चला, हिंदी वाल्यांना एक उत्तर द्यावं लागेल मला. देखो, जो बांद्रा पूर्व में जो कार्रवाई चल रही है उसमें अतिक्रमण निकालने का कार्य चल रहा है. अतिक्रमण निकालते समय कुछ लोगों ने पत्थरबाजी की, पुलिस पर पत्थर फेंके, इसलिए पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उनको कंट्रोल में लाया. उसके बाद जो पत्थर फेंकने वाले थे उनको अरेस्ट किया है.